हाय हॅलो नमस्कार, मी सुवर्णा स्वागत करते तुमचं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. कसे आहात सर्व? मजेत ना? मजेत असायलाच हवं. तर मराठी आहे, मराठीच राहणार. नवीन वर्षाची शुभेच्छा, नवीन वर्षाची शुभेच्छा ह्या गुढीपाडव्यालाच देणार. तर आपले पहिले लोक हे नवीन वर्ष जे आहे ते गुढीपाडव्यापासूनच सुरू करायचे. तर मला वाटतं आपण सुद्धा तसंच फॉलो करायला पाहिजे. तर तसा विचार केला कॅलेंडरनुसार तर आज आहे नवीन वर्ष आणि विचार केला तर छान सुरू झालंय, कारण आज आहे बाबांचा वार गुरुवार आणि त्याचसोबत आज प्रदोष सुद्धा आहे. सो यापेक्षा छान तर काही असू शकत नाही. तर बघूया, दिवसाची सुरुवात तर खूप छान झाली आहे. शेवट कसा होतो ते सुद्धा मी तुमच्याशी शेअर करेल. सो स्टेट घेऊन आता ना म्हटलं थोडंसं ऊन खावा, कारण ना मी हेअर वॉश पण केलेला होता आणि खूप थंडी वाजत होती. तर आमचं सिलेंडर आलेलं होतं, आम्हाला ते रिटर्न करायचं होतं. कारण ना त्या सिलेंडरमधून खूप स्मेल येत होता आणि ते सिलेंडर आम्ही गावी गेलेलो असताना ना फार्मसिस्टनेच घेतलेलं होतं, म्हणजे तिने रिसिव्ह केलं होतं आणि ते मेडिकललाच होतं. जेव्हा कुणी यायचं ना मेडिकलला, कुणी पण म्हणायचं मेडिकलमध्ये असं ना सिलेंडर सारखं का स्मेल येतोय. तर तो आम्हाला पण यायचा, बट आम्ही काही एवढं हे नाही घेतलं. पण नंतर म्हटलं आपण हा जो आहे ना सिलेंडर, तर हा आपण चेंज करून आणूया. तर 2 दिवसांनी आम्ही नेला होता चेंज करायला, कारण यांना सुट्टी नव्हती. सो 2 दिवसांनी गेलो आम्ही, तर खरंच लिटरली त्याच्यातला 1 किलो गॅस कमी झाला होता. म्हणजे 29 किलोची टाकी असती ती लिटरली 28 किलोचीच भरली होती. म्हणजे तुम्ही विचार करू शकता, 2 दिवसात जर 1 किलो गॅस जात असेल तर खूप रिस्की होतं ते आमच्यासाठी. सो म्हटलं चला पहिले तो चेंज करून आणूया. तर ते येथे गेले होते, ते ऑफिसमध्ये गेले होते त्या. तोपर्यंत आम्ही ना 5-6 महिन्यापूर्वी इथे आलेलो होतो आणि शिवने तेव्हाही गाय पाहिलेली होती आणि शिव आल्या आल्या लगेच त्या गायीकडे गेला. म्हणजे त्याच्या किती लक्षात राहतं ना खरंच. आणि ती थोडी अशी ना आड बाजूला आहे, अशी समोरच नाही त्याला दिसेल अशी, तरी त्याच्या लक्षात होतं. आणि तो त्या गाई आणि वासराला म्हणत होता ए ये. तर शिवचं ना तेच खेळायचं काम सुरू होतं. म्हणजे टाइमपास पण झाला त्याचा, कारण तो कुठं जर नेला ना तर तो खूप त्रास देतो. तर इथे त्याचा छान टाइमपास होत होता. त्यानंतर ना आम्ही गेलो गोडाऊनला. तर तेथे गर्दी होती आणि त्या सरांनी ना, म्हणजे जे काका होते ना, त्यांनी त्याचं वेट करून बघितलं. जसं की मी तुम्हाला सांगितलं, 1 किलो ऑलरेडी त्यातलं उडालेला होता सिलेंडर. तर नंतर दिलं त्यांनी चेंज करून. त्याचा काय इश्यू होता माहित नाही, बट रिस्की होतं. तर तुमच्याकडे पण जर असं काही होत असेल ना तर लगेच चेंज करून आणा, तेच बेटर राहील. त्यानंतर मेडिकलचा थोडासा माल घ्यायचा होता, तर इथे होलसेललाच आलेलो होतो. तिथून थोडासा माल भरला आणि नंतर ना अचानक आमची ट्रिप ठरलेली की आम्ही निमगाव खंडोबाला गेलो होतो. दावडीचा खंडोबा सुद्धा म्हणतात त्याला. तर तुम्ही बघू शकता, न्यू इयर असल्यामुळे ना खूप सारी गर्दी होती तिथे. म्हणजे आळंदीमध्ये खूप गर्दी होती. तेथे तर खंडोबाला एवढी काही गर्दी वाटली नाही, पण आळंदीमधून जाताना खूप गर्दी होती. आणि त्याच दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरना त्यांचाही काहीतरी शौर्य दिन का काहीतरी म्हणतात, ते होतं त्यांचं. सो त्याची पण खूप सारी अशी गर्दी होती. त्यानंतर आम्ही ते खंडोबाच्या जवळपास आम्ही आलेलो होतो. हार्डली 1 तास, अर्धा 1 तास लागला होता आम्हाला तिथे पोहोचायला. तर फायनली आलो होतो आणि खरंच लिटरली आलं बघताना ना असं वाटत होतं की खरंच आपण जेजुरीमध्येच आलोय, एवढं भारी वाटत होतं. आणि न्यू इयरचं जसं तुम्हाला सांगितलंय, न्यू इयर तर आपलं पाडव्याला सुरू होतं, बट तारखेनुसार होतं. पण सुरुवात छान झालेली होती. ऑलरेडी गुरुवार होता बाबांचा, तसेच प्रदोष सुद्धा होता आणि त्यात आमचं हे दर्शन झालं. तर हे प्रवेशद्वार होतं. तर झालं असं की मी मेडिकलला असतानाच अमोल आणि कोमल आले आणि आम्ही त्यांच्याशी ऑन दी स्पॉट गेलो. तर ड्रेस वगैरे चेंज करायला सुद्धा काही भेटला नाही. ऍक्च्युली ते साडी किंवा छान असा काय म्हणतो कुर्ती वगैरे पाहिजे होती, बट असो. तर वरतून ना खूप छान असं दिसत होतं, तुम्ही बघू शकता, खूप मस्त वाटतंय बघतानी. आणि काहीतरी होतंय ते ना बैलांना सजवलेलं होतं. खाली बैलांची शर्यत वगैरे काहीही असू शकते. तर खूप छान असे बैल सजवलेले होते त्यांनी. नंतर पुढे आलो आणि आम्ही तळी घेतली. त्या तळीमध्ये त्या आजींनी ना खोबऱ्याची जी वाटी होती ना, तर त्यामध्ये असा भंडारा भरलेला आणि त्यांनी मस्त असं मोजून दिलेली ती तळी. आम्ही काय 50 रुपयाची तळी घेतलेली, तरी एवढं मोठं आलेलं. सो सफिशियंट असतं 50 रुपयाची घेतली तरी.
त्यांनी अगोदर नागिनीचं पान ठेवलं जसं की मी तुम्हाला दाखवलं, त्यानंतर ती तळी ठेवली आणि त्यात सुपारी वगैरे ठेवलेली, जी की आपल्याला तिथे पुढे गेल्यावरती व्हायची असते. फायनली आता आपण जे मंदिर आहे ना ते पोचलो होतो आणि खरंच जेव्हा मी बघितलं ना मला तर असं वाटत होतं की मी अरे यार खरंच मी जेजुरी मध्येच आले की काय, एवढं भारी वाटत होतं. खूप छान वाटत होतं, खूप छान. कारण एवढं भारी मंदिर होतं ना ते, आणि वाटत नव्हतं की आणि अचानक अनप्लॅन ट्रिप होती ही, अचानक झालेली ट्रिप होती. काही मनीही नव्हतं, ध्यानही नव्हतं. ते कोमल अमोल आले आणि आम्ही त्यांच्याशी कुठलाही विचार न करता गेलो. खरंच खूप भारी वाटत होतं. तुम्ही बघू शकता पुण्यापासून 30-35 किलोमीटरच्या अंतरावरती हे आहे. राजगुरुनगरच्या तिथेच हे मंदिर आहे. याला निमगाव खंडोबा पण म्हणतात आणि दावडीचा खंडोबा सुद्धा म्हणतात. आणि हा आय थिंक कोकणच्या लोकांचं, जे कोकणी असतात ना, त्यांचा कुलदैवत हे आहे. आता किती नाही म्हटलं तर देव आहे, देव म्हणजे सगळ्यांचंच कुलदैवत, त्यात काही विषयच नाही. बट भारी वाटत होतं. जाताना मध्येच ना एक मोठे नंदी महाराज लागले, त्यानंतर एक छान असे गणपती बाप्पा होते आणि तेथे श्वान सुद्धा होते, खूप सारे श्वान होते. त्यानंतर मंदिरचा व्ह्यू असा साईडने काही असा दिसत होता. मी तर जिकडनं होईल तिकडनं शूट करत होते कारण मला खूप आवडलं होतं. दीपमाळ सुद्धा होत्या, म्हणजे प्रॉपरली जसं आपण जेजुरीला जातो ना सेम तसंच होतं, सगळं तसं होतं. कुणी म्हणणारच नाही की आपण दुसऱ्या खंडोबाला आलोय, कुणालाही असंच वाटेल की आपण जेजुरीला चाललो होतो. ऊन असल्यामुळे ना थोडस शूटिंगला तुम्हाला असं शूट केलं ना तेव्हा थोडस असं हल्ल्यागत वाटत असेल, बट ते उन्हामुळे होत होतं. त्यानंतर ना आजूबाजूचा परिसर काहीसा असा होता. आणि एवढी मोठी लाईन लागलेली होती. आणि तुम्हाला इथे दिसत असेल लोकांनी जो आपण भंडारा आणि खोबऱ्याचे तुकडे फेकतो ना, तर ते असे मंदिरावरती जाऊन बसलेले होते. असं वाटत होतं की कोणीतरी ते ठेवलेलेच होते. आणि जेव्हा मंदिरात आपण मेन मंदिरात प्रवेश करतो ना, तर तिथे खूप छान असं कोरीव काम केलेलं होतं. आणि मंदिराच्या वरच्या साईडनी पण छान असं मूर्त्या होत्या त्यामध्ये ऍक्च्युली, बट ते एवढ्या व्यवस्थित दिसत नाही कॅमेऱ्यामध्ये. आणि मंदिर खूप भारी होतं. मी कितीतरी वेळा सांगितलं असेल तुम्हाला की खूप भारी होतं, आणि मला ते म्हणावंच वाटतंय की खूप भारी होतं. छान अशी घंटा सोडलेली होती. आणि येथे तळी भरायचं सुद्धा काम चालू होतं. आणि इथलची तळी भरण्याची ना पद्धत काही वेगळी, पद्धत सेम होती, पण जे बोलतात ना तर ते काहीतरी वेगळेच होते. म्हणजे आपल्याकडे जी तळी भरतात ना त्याला वेगळी तळी भरतात आणि हे वेगळी भरतात. तर तुम्ही बघू शकता मंदिर एवढं छान होतं. खंडोबा होते, म्हणजे आपले देव होते, साईडनी बानू आणि म्हाळसा बसलेल्या होत्या. आणि जेव्हा आपण ते मंदिरात त्यांना बघतो ना तर खरंच असं मनाला खूप छान वाटतं, खूप भारी वाटतं. आणि ते व्हिडिओ वगैरे पण काढून देतात, तर ते पण छान वाटलं, कारण बाकीच्यांना पण आपल्या सोबत दर्शन होतं. नंतर आम्ही बाहेर आलो आणि परत मला काही मोह आवरला नाही व्हिडिओ घेण्याचा, आणि मी परत पूर्ण मंदिराचा व्हिडिओ घेतला, जो की तुम्ही बघतच आहात. तेथे शिव आणि बाबा दोघे जण भंडारा उधळत होते, जे की 5 खोबऱ्याचे तुकडे असतात आणि भंडारा असतो. ते तुकडे 5 ही मंदिरावरती गेले पाहिजे असे आमचे बाबा बोलत होते, आणि ते त्यांचे गेले सुद्धा होते. त्यानंतर इथे मागे एक असंच मंदिर होतं, तर तेथे आलो, तेथे दर्शन घेतलं. आणि इथून सुद्धा बॅक साइडने सुद्धा मंदिराचा व्ह्यू खूप छान दिसत होता. नंतर इथे आलो होतो बॅक साइडने, इथे जी आहे ना ती देवी दिसती ना, तर ती बानू आहे आणि खाली शिळा करून ही म्हाळसा बसलेली आहे, असं त्या काकू सांगत होत्या. आणि ते त्यांचं दर्शन घेतलं.
त्यानंतर खूप छान असा तो श्वान होता, कुत्रा होता, मला तो खूप आवडलेला आणि तो खूप असा ना मांसाळलेला होता. तर तो प्रत्येक माणसाकडे जायचा. त्याला वाटायचं कुणीतरी काहीतरी खायला देईल, बट आम्ही वरती काही नेलेलं नव्हतं. नंतर मी त्यांना बिस्किट दिले होते आणून. त्याचे थोडेसे लाड केले आणि नंतर शिवला पण काही राहवना नाही. शिव आणि अमोल काका पण दोघेही त्याचे लाड करत होते. शिवला मी फर्स्ट टाइम असं जे ॲनिमल्स असतं ना त्यांच्याकडे मी जाऊन दिलं होतं. शक्यतो मी शिवला असं जवळ जाऊन देत नाही. नंतर गेलं म्हणजे हे ट्रेंडिंग झालंच पाहिजे भाई. तर आम्ही छान असा भंडारा उधळला आणि एळकोट एळकोट जय मल्हार असं सुद्धा बोलत होतो. खरंच खूप भारी वाटत होतं, खूप म्हणजे मी सांगूच शकत नाही. तर येथे साडी किंवा कुर्ती सेट वगैरे पाहिजे होता, बट अचानक आम्ही निघलेलो, अनप्लॅन ट्रिप होती. सो आहे तशी मी गेलेली. आणि नंतर माझ्या एकटीचा पण छान असा व्हिडिओ घेतला. आमच्या अमोल दादा ना एकच नंबर व्हिडिओ काढते. त्यानंतर असा केला दिवसाचा शेवट. तुम्हाला ब्लॉग कसे वाटतात, आवडत असेल तर प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. तर एक लाईक करायला तर काहीच जात नाही, व्हिडिओ बघता तर एक लाईक सुद्धा करा. त्यानंतर घरी आलो. आज प्रदोषचा उपवास सुद्धा होता. मस्त सॅलड कापलं आणि जेवण केलं. बस आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच. चलो भेटूया परत अशाच पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय. थँक्स.